नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे RL क्विज मराठी. आजच्या व्हिडिओत आपण युनिक इंटरेस्टिंग GK क्वेश्चन असणार आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पहिला प्रश्न आहे, वेरूळच्या कैलास लेण्याची उभारणी कोणी केली? तुमचे पर्याय आहेत: 1. दत्तीदुर्ग, 2. राष्ट्रकूटच्या स्थापत्यकारांनी, 3. गोविंद तिसरा, 4. अमोघवर्ष प्रथम. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. राष्ट्रकूटच्या स्थापत्यकारांनी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी महायान पंथाची स्थापना केली? तुमचे पर्याय आहेत: 1. गौतम बुद्ध, 2. महावीर, 3. नागार्जुन, 4. किराटार्जुन. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. नागार्जुन. तुमचा तिसरा प्रश्न आहे, गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली? तुमचे पर्याय आहेत: 1. मीठ कायदा, 2. रौलेट कायदा, 3. भारत सरकारचा 1919 चा कायदा, 4. जालियनवाला बाग हत्याकांड. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. रौलेट कायदा. तुमचा चौथा प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तुमचे पर्याय आहेत: 1. इस्लामाबाद, 2. ढाका, 3. अलाहाबाद, 4. अलीगड. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. ढाका. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी का होती? तुमचे पर्याय आहेत: 1. तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते, 2. तिचे ध्येय राष्ट्रवादी होते, 3. तिच्या सभासदांमध्ये विविध धर्माचे लोक होते, 4. वरीलपैकी सर्व. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 4. वरीलपैकी सर्व. तुमचा सहावा प्रश्न आहे, दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या? तुमचे पर्याय आहेत: 1. वि. दा. सावरकर, 2. अनंत कान्हेरे, 3. विनायक दामोदर चाफेकर, 4. गणेश दामोदर चाफेकर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. अनंत कान्हेरे. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तुमचे पर्याय आहेत: 1. डॉक्टर B.R. आंबेडकर, 2. वी.रा. शिंदे, 3. महात्मा ज्योतिबा फुले, 4. भास्करराव जाधव. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. वी.रा. शिंदे. तुमचा आठवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? तुमचे पर्याय आहेत: 1. प्रांतिक स्वायत्तता, 2. केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा, 3. कायदे मंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी, 4. मतदारांची संख्या वाढवावी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा. तुमचा नववा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते? तुमचे पर्याय आहेत: 1. ज्योतिबा फुले, 2. महादेव गोविंद रानडे, 3. गोपाळ हरी देशमुख, 4. गोपाळ गणेश आग्रकर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. गोपाळ हरी देशमुख. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा अविभाज्य तत्व असलेल्या अलिप्तता आणि शांततापूर्ण सहकार्याच्या 5 तत्वांचा पुरस्कार कोणी केला? तुमचे पर्याय आहेत: 1. महात्मा गांधी, 2. लाल बहादूर शास्त्री, 3. जवाहरलाल नेहरू, 4. श्रीमती इंदिरा गांधी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. जवाहरलाल नेहरू. तुमचा 11वा प्रश्न आहे, कोणत्या महासमुद्रात बेटाची संख्या सर्वाधिक आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. हिंदी महासागर, 2.
अटलांटिक महासागर. 3. प्रशांत महासागर. 4. आर्क्टिक महासागर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 प्रशांत महासागर. तुमचा 12वा प्रश्न आहे भारताला एकूण किती किलोमीटर लांबीला समुद्र किनारा लाभला आहे? तुमचे पर्याय: 1. 6555, 2. 8517, 3. 7517, 4. 6000. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 7517. तुमचा 13वा प्रश्न आहे पहिले वनधोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आले? तुमचे पर्याय आहेत: 1. 1994, 2. 1884, 3. 1984, 4. 1894. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 1894. तुमचा 14वा प्रश्न आहे पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संस्थेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला? तुमचे पर्याय आहेत: 1. 1970, 2. 1974, 3. 1972, 4. 1980. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 1972. तुमचा 15वा प्रश्न आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. नर्मदा व तापी, 2. गोदावरी व भीमा, 3. भीमा व कृष्णा, 4. तापी व पूर्णा. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 नर्मदा व तापी. तुमचा 16वा प्रश्न आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा कोणाजवळ आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. लोणावळा, 2. नेरूळ, 3. नेरळ, 4. पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 नेरळ. तुमचा 17वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही? तुमचे पर्याय आहेत: 1. कुडानकुलम, 2. कल्पक्कम, 3. रावतभाटा, 4. नेवेली. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 नेवेली. तुमचा 18वा प्रश्न आहे 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले? तुमचे पर्याय आहेत: 1. दिल्ली, 2. कोलकाता, 3. मुंबई, 4. चेन्नई. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 मुंबई. तुमचा 19वा प्रश्न आहे लक्षद्वीप समूहातील 32 द्वीपांपैकी केवळ किती द्वीपांवर मनुष्य वस्ती आढळते? तुमचे पर्याय आहेत: 1. 5, 2. 8, 3. 10, 4. 15. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 10. तुमचा 20वा प्रश्न आहे कोणत्या कालावधीमध्ये भारतीय घटना समिती कार्यरत होती? तुमचे पर्याय आहेत: 1. 1948 ते 1950, 2. 1949 ते 1951, 3. 1946 ते 1949, 4. 1951 ते 1952. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 1946 ते 1949. तुमचा 21वा प्रश्न आहे कोणत्या योजनेत भारताने अन्नधान्य निर्यातीस सुरुवात केली? तुमचे पर्याय आहेत: 1. चौथी योजना, 2. 6वी योजना, 3. 7वी योजना, 4. 8वी योजना. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 6वी योजना. तुमचा 22वा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणला अग्रक्रम देण्यात आला? तुमचे पर्याय आहेत: 1. शेती व्यवसाय, 2. पोलाद उद्योग, 3. सामाजिक न्याय, 4. जलसिंचन. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 पोलाद उद्योग. तुमचा 23वा प्रश्न आहे वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी कोणत्या साली कायदा करण्यात आला? तुमचे पर्याय आहेत: 1. 1970, 2. 1972, 3.
1974, 4. 1980. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. 1972. तुमचा 24वा प्रश्न आहे भारतात हरित न्यायालयाची स्थापना कधी झाली? तुमचे पर्याय आहेत 1. 2008, 2. 2009, 3. 2010, 4. 2011. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. 2010. तुमचा 25वा प्रश्न आहे जर वनस्पती सल्फर डायऑक्साईडच्या संपर्कात आल्या तर त्यांचे क्लोरोसिस का होते? तुमचे पर्याय आहेत 1. कळ्या काळ्या पडतात, 2. मुळे जळतात, 3. हिरव्या पानांचे ब्लिचिंग होते, 4. वरील सर्व. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. हिरव्या पानांचे ब्लिचिंग होते. अशाच युनिक क्विज साठी RL क्विज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेट.